नमस्कार मंडळी, आपण पारू मालिका 28 जूनच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. जिथे अवॉर्ड मिळणार असतो त्या हॉलमध्ये सगळेच गेलेले असतात. पारू आणि मारुती मामा येतात तर पारू म्हणते नाही, आम्ही इथेच थांबतो. मग प्रीतम म्हणतो नाही, तुमच्यासाठी इथे पुढे जागा आहे आणि मारुती मामाला इथे बसायला जागा देतो. आणि दामिनीला सांगितलं असतं की रिलेटिव्हसाठी आम्ही मागे अरेंजमेंट केलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथे जा. आणि श्रीकांत म्हणत असतात आपण किती भाग्यवान आहोत ना, आपल्याला आदित्यसारखा मुलगा मिळाला आहे. आणि आदित्यही आता प्रीतमलाही खूप छान बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी सांगत आहे, त्याच्यामुळे तर आपलं अजूनच छान होणार आहे असं म्हणत असतो. आणि खरंच आदित्य फोन करतोय, त्याला असं वाटतं असेल मी नाही आहे, कसं ना लहानपणापासूनच तो तसा आहे असं म्हणत असते श्रीकांतला. ते कंटिन्युअस फोन करत असतो अहिल्याला, पण अहिल्या उचलत नाही, कारण तिला वाटत असतं की मी सोबत नाही आहे म्हणूनच तो फोन करत असतो. पण खरं तर रिअलमध्ये तर आदित्यला सत्य जे आहे ते सांगायचं असतं, पण अहिल्या काही फोन उचलत नाही. शेवटी तो क्षण येतो अवॉर्ड विनिंगचा आणि नाव घोषित केलं जातं की आदित्य श्रीकांत किर्लोस्कर. पण आदित्य तर बाहेर आलेला असतो आणि त्याच्या मागे पारूही आलेले असते. आणि पारू म्हणते की आदित्य सर, आता तुम्ही जा, तुमचं नाव पुकारत आहेत, अशा वेळेस असं करू नका. तो म्हणतो तो काळा दिवस ना मला विसरता येत नाही. पारू म्हणत असते तो माझ्यासाठी खूप चांगला दिवस आहे. आदित्य म्हणतो मी कुठल्या तोंडाने घेऊ, मला आईला सत्य सांगायचं होतं पण आई फोन उचलत नाही आहे, त्यामुळे मला सत्य सांगणं नाही झालं. आणि कुठल्या तोंडाने आईला तोंड दाखवू की हे अवॉर्ड मला मिळाला आहे तुला खोटं बोलून, असं म्हणतो. मग पारू त्याला म्हणते की काही नाही आदित्य सर, तो अवॉर्ड घ्यायचा आणि देवी आईच्या पायावर ठेवायचा आणि माफी मागायची, काही नाही अहिल्या देवी माफी देतील, ती सिच्युएशन तशी नव्हती असं म्हणत असते. आणि मग आदित्य आतमध्ये जातो आणि अवॉर्ड देण्यासाठी तर अहिल्यालाच बोलवलेलं असतं आणि अहिल्याला बघून सगळे शॉक झालेले असतात. अहिल्या म्हणत असते की मला खूप जास्त अभिमान आहे आदित्यचा आणि माझ्या मुलाचा, खूप भारी केलेला आहे त्यांनी, मला त्याला थँक्यू म्हणायचं आहे. पण ॲक्च्युली आम्ही तो वेडिंगचा इव्हेंट पाहिलेला नाही आहे. त्यात आमच्याकडे आहे बेस्ट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून तुमचा फर्स्ट शो आलेला आहे, त्यामुळे आमच्याकडे आम्ही ऑडियन्ससाठी पण घेऊन आलेलो आहेत. मग ते प्ले करतात आणि त्याच्यामध्ये तिला तिथे आदित्य दिसतो हरीशच्या जागेवर. आता काय रिॲक्ट करेल अहिल्या हे पाहण्यासाठी उद्याच्या भागामध्ये चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.